नमस्कार, पद्मावती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण भोगीची भाजी। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघा। बोरं घेतली, वांगी, बिब्याचे फूल, हरभरा, पावटा, वालपापडी, गाजर, ऊस, बटाटा, कोथिंबीर, मेथी आणि वाटाणा। चला बघूया रेसिपी। फोडणीसाठी लागणारे साहित्य घेतले आहे बघा आपण। 2 कांदे, 2 टोमॅटो, आलं, गरम मसाला 2 चमचे, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे मोहरी आणि कोथिंबीर। हे बघा, शेंगदाणे घेतले आपण, भाजून घेतले, कारळे घेतले भाजून आणि तीळ घेतले। आता हे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेऊ। कढई तापत ठेवली, 2 पळी, मोठी 2 पळी तेल घेतले बघा। ते चांगलं तापून घ्यायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया आपण। आणि हे 2 तमालपत्र टाकली बघा। चांगली मोहरी तडतडू द्यायची बघा तेलामध्ये। तडली बघा छान। आता हे कांदा टाकून घ्यायचा। कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा। चांगला परतला की छान लागतो। कांदा छान परतला बघा। त्यात आता आलं लसूण पेस्ट टाकूया आपण। आलं लसूण पेस्ट टाकल्यावर चांगलं 2 मिनिटं परतून घेतलंय लसूण। आता टोमॅटो टाकूया आपण याच्यामध्ये। टोमॅटो 2 मिनिटं छान परतून घेऊ। आता मसाले टाकून घेऊ। बघा, हळदी पावडर टाकली, धनापूड, माझा घरगुती गरम मसाला आहे हा, मी घरीच बनवते बघा, आणि लाल मिरची पावडर। हे छान परतून घेऊ आता मसाले। थोडं पाणी टाकूया, 2 चमचे, म्हणजे टोमॅटो छान शिजतात त्या पाण्यामध्ये। आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं बघा, झालं बघा छान टोमॅटो हे झाले। आता शिजले त्यात आपण आता हा तीळ, कारळे आणि शेंगदाणे याचा बारीक कूट करून घेतलाय तो टाकूया। बघा, मसाला छान परतून घ्यायचा। हा कूट, तीळ, शेंगदाणे टाकून वाटून घेतलेला। तेलात छान परतला ना, कट छान येतो बघा भाजीला। बघा, भाज्या धुवून घेतल्या स्वच्छ, आता त्या टाकून घेऊया आपण। त्या टाकल्या की 2 मिनिटं छान परतून घेऊ। 2 मिनिटं छान परतून घेऊ भाजी। बघा 2 मिनिटं छान तेलात परतली त्या मसाल्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। पाणी कधी पण नेहमी गरम पाणी टाकायचं, कारण की भाजी पण लवकर शिजते आणि चव पण छान येते। त्यासाठी आपण गरम पाणी करून घेतलंय बघा। आता ते टाकते मी गरम पाणी। तेव्हा गरम पाणी टाकलंय आता, त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण। चवीनुसार मीठ टाकायचं। एकदा भाजी हलवली का झाकून ठेवायची, मग ती शिजते। 5 मिनिटं झाकून ठेवायची। तेव्हा 5 मिनिटं भाजी उकळत ठेवली होती झाकून आपण। बघा भाजी शिजली का नाही बघूया आपण। नाही शिजली, एक अजून 5 मिनिटं झाकून ठेवूया आपण। बघा भाजी आता शिजली आहे, बघूया आपण।
बघा भाजी झाली. आता कोथिंबीर टाकूया आपण त्यामध्ये. आपली भोगीची भाजी तयार आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.